हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्याबरोबरच माझंही स्वागत आहे, कारण बऱ्याच दिवसांनंतर आता मी पुन्हा व्हिडिओज टाकायला किंवा अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. आणि आज छान अशा 2 बन हेअरस्टाईल दाखवणार आहे. त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सिंपल हेअरस्टाईल आहेत. हळदी कुंकू वगैरे अशा प्रोग्रामसाठी आपण अगदी सहज करू शकतो. पण आता तेही संपत आलेले आहेत, हळदी कुंकू समारंभ वगैरे. पण आता पुन्हा एकदा लग्नाचा सीझन चालू होईल. तर आता जसं व्हिडिओमध्ये बघितलं तसं मी छानशी पोनी बनवून घेतलेली आहे. आणि जो ॲलोवेरा जेल जो असतो ना नॉर्मल आपल्याकडे, तो मी लावलेला आहे. मला तात्पुरता इलाज म्हणून, की छोटे छोटे जे बेबी हेअर्स असतात ना ते लपवण्यासाठी. आता मी इथे जी पोनी बनवलेली आहे त्या पोनीचा 1/3 भाग घेणार आहे आणि त्याची मी वेणी बनवणार आहे. आणि वेणी अगदीच घट्ट बनवायची अजिबात नाही आहे, एकदम सैलसर बनवायची आणि ती रबरला गुंडाळायची. एकदम छान गुंडाळायची आणि त्यानंतर त्याच्या व्यवस्थित ते सिक्युअर पण करून घ्यायचं आहे. जी वेणी आपण गुंडाळलेली आहे ती. त्याच्यापुढे आपल्याला जो उरलेली जी पोनी आहे त्या पोनीला छान मध्यावरती रबर बँड लावून घ्यायचा आहे. जो दुसरा मी रबर बँड घेतलेला आहे तो मध्यावरती गुंडाळलेला आहे. आणि बघा कसं गुंडाळलेलं आहे. आणि त्याचं पुढे काय करायचं आपल्याला, की जी पोनी आहे, आता रबर बँड लावून झाला की त्याला बनचा लुक देण्यासाठी आपण ते वरच्या साईडला गुंडाळत यायचं आहे. अगदी व्यवस्थितपणे गुंडाळायचं आणि छान पिनअप करून घ्यायचं. आणि जो लुक येतो ना छानपैकी असा, जर तुमचे केस जर शॉर्ट असतील आणि किंवा पातळ असतील तर अशा टाईपची हेअरस्टाईल करायची आणि छान बन तयार होतो कुठल्याही स्टफिंग शिवाय. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे हे बीड्स जे लावलेत ना अतिशय सुंदर दिसतात आणि एक छान असा लुक देऊन जातो आपल्याला ही हेअरस्टाईल. आणि जर गजरा लावायचा असेल तोही लावू शकता आणि छान मिरवू शकता. आणि त्यानंतर आपण आता नेक्स्ट हेअरस्टाईल कडे वळूया. नेक्स्ट हेअरस्टाईल जेव्हा बनवायची आहे, सेम जशी मगाशी पोनी बनवलेली आहे तशीच पोनी बनवायची आणि मी इथे स्टफिंगचा यूज करणार आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा डोनटचा खराब डोनट असेल ना, त्याचं हे फेकून देण्यापेक्षा ना मग अशा पद्धतीचं नेटला गुंडाळी करायची, जो वेस्ट असेल तो. आणि तो असा स्टफिंग सारखा वापरायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ॲज अ स्टफिंग म्हणून हे वापरायचं. डोनट जी उरलेली नेट आहे ती, किंवा डोनटची कापून घेतली तरी चालेल. आणि आणि पुढे जी आपण वेणी बनवलेली पोनी बनवलेली आहे तर त्या पोनीचे आपण 3 पार्ट करायचे आणि तिन्ही पार्टला छान वेण्या बनवून घ्यायच्या आहेत. सैलसर वेण्या असल्या पाहिजे, जास्त टाईट पाहिजे नाहीत आपल्याला वेण्या ह्या हेअरस्टाईलसाठी. तर त्यानंतर त्या सैल वेण्या आहेत ना त्या अजून एक एक करून स्प्रेड करून घ्यायच्या आहेत, जसं की आपल्याला थिक वेणीचा इफेक्ट देता येईल किंवा थिक वेणी असल्यासारखं वाटेल. आणि तशा पद्धतीने तिन्ही आपण बनवून घ्यायच्या आहेत. आता पुढे त्या गुंडाळायच्या कशा, जेणेकरून आपल्याला आपल्याच केसांचा एक छान असा बन तयार करता येईल. आताच्या मी पोनीच्या छान 3 वेण्या बनवलेल्या आहेत, त्या मी माझ्या स्टफिंग जो लावलेला आहे नेटचा त्याला मी गुंडाळून घेणार आहे. जशा पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तशाच पद्धतीने तुम्ही गुंडाळू शकता. मी इथे फक्त रोल करून म्हणजे अगदी गोलाकार शेप देणार आहे. राऊंड मध्ये गुंडाळून घेणार आहे पूर्ण वेण्या ज्या आहेत त्या. आता इथे ना जर तुमचे थिक हेअर असतील तर तुम्ही अजून एक जास्त वेणी बनवू शकता. आता माझ्या इथे फक्त मी 3च वेण्या बनवलेल्या आहेत. इथे 4-5 वगैरे जशी तुमच्या केसांची थिकनेस असेल केसांमध्ये तसं तुम्ही गुंडाळून हेअर छान जो बन आहे तो बनवू शकता आणि छान डेकोरेट करू शकता. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या हेअरस्टाईलमध्ये बीड्स लावले होते तसेच बीड्स लावून छान डेकोरेटिव्ह बनवू शकता हेअरस्टाईल आपली. आणि आता जसं बघताय तुम्ही की माझे हेअर कट असल्यामुळे हे छोटे छोटे हेअर बाहेर आलेले आहेत, ते आपण ग्लू पेनने ते सिक्युअर करू शकतो किंवा मग हेअर स्प्रे लावून सुद्धा ते आपण थोडेसे लपवू शकतो आणि छान हेअरस्टाईल रेडी होते इथे आपली. आणि इथे जर तुम्हाला गजरा वापरायचा असेल तर गजरा छान रेड रोज, व्हाईट रोज जे काही अवेलेबल असेल ना ते इथे तुमच्या हेअरस्टाईलला अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर बनवण्याचं काम करतं. तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली, 2 हेअरस्टाईल नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.